एका भांड्यामध्ये अर्धी वाटी गूळ घ्यायचं, त्याच्यामध्ये गूळ जेवढं भिसेल तेवढंच पाणी आहे तर ते घ्यायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि छान असा गूळ वितळून घ्यायचा. आता ते सारं थंड करायला ठेवायचं. तोपर्यंत इकडे एका भांड्यामध्ये 1 वाटी मैदा, 1 वाटी गहू घेतला, 4 चमचे रवा घेतला बारीक आणि नंतर चवीपुरतं मीठ आणि तेलाचं मोहन टाकलेलं आहे. तर इकडं आहे ना असा गोळा झाला पाहिजे. असं मी तेलाचं मोहन सगळीकडे मिक्स करून घेतल्यानंतर आपलं गुळाचं पाणी आपण जे बनवून घेतलेलं ते थंड झाल्यावर छान असं कणकेमध्ये मळून घ्यायचं आणि छान असा घट्ट गोळा एकदम कठीण मळून घ्यायचा, कारण आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. तर 1-10 मिनटं आहे ना हे झाकण ठेवून चांगलं भिजवून घ्यायचं आणि नंतर आहेत ना तर ती कडाकणी लाटायला घ्यायची. कडाकणी आहेत तर ती छोटे छोटे करू शकता किंवा मोठे पण तुम्ही करू शकता. इकडे छान अशी पातळ मी कडाकणी लाटून घेतली. तेल आहे तर ते मंद आचेवरच ठेवलं होतं आणि छान असं कडाकणी दोन्ही साईडनी तळून घेतली आणि छान अशी कडाकणी आपली तयार झालेली आहेत. एकदम कडक खुसखुशीत तेलकट न होणारी अशी कडाकणी तयार झालेली आहेत. फुल रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. चेकआउट करायला विसरू नका.